काय मग मंडळी, कसे आहात तुम्ही? काय फिरायला जायचा प्लॅन करतायत आणि तेही कोकणामध्ये. कुठे? हरिहरेश्वरला. तर माझ्याकडे आहे तुमच्यासाठी एक सुंदर असं होमस्टे. आपल्याला सर्वांना प्रश्न पडतो की कोकणात गेल्यावर राहायचं कुठे. तर एक हिडन जेम मी तुमच्यासाठी आणला आहे हरिहरेश्वर येथील. ते आहे प्रियांश होमस्टे. हा सुंदर असा होमस्टे हरिहरेश्वरमधल्या गावामध्ये वसलेला आहे. चला तुम्हाला त्याची टूर करवते. याच्या आजूबाजूला खूप सुंदर असा हिरवागार निसर्ग आहे आणि ही आहे आमची रूम. आता मी तुम्हाला आमची रूम दाखवते. चला तर मग. तर या काही सूचना दिलेल्या आहेत इथे. चेक इन टाईम, चेकआउट टाईम, गरम पाण्याची वेळ, नाश्त्याची वेळ, जेवणाची वेळ वगैरे सगळं इथे काय काय सूचना आहेत. तर हा एवढा प्रशस्त बेड आहे की याच्यावर आम्ही 4 जण झोपू शकतो आरामात. मी माझ्या आयुष्यात पहिला एवढा मोठा बेड बघितलाय. इथे अजून एक बेड आहे. इथे सुद्धा 2 जण झोपू शकतात आरामात. इथे खाली मॅट्रेस टाकून पण अजून झोपू शकतात जर तुम्ही जास्त लोक असतील तर. इथे मिरर दिलेलं आहे आणि इथे आहे वॉशरूम. प्रियांश होमस्टेमध्ये आपल्याला ऑर्डरप्रमाणे नाश्ता आणि जेवणसुद्धा उपलब्ध होते. तर सकाळी उठल्यावर सर्वात आधी आम्ही मस्त नाश्त्यासाठी पोहे आणि घावण चटणी याची ऑर्डर दिली. चला तर बघूया. तर आज आपण नाश्त्यासाठी ऑर्डर केले आहेत गरमागरम पोहे आणि घावण चटणी. ट्राय करून बघूया. पहिले जरा लिंबू पिळून घेऊ. कोकणातले गरम गरम पोहे. सुरेख. मस्तच आहे. आता आपण घावण ट्राय करूया. कोकणातल्या घावणांना जी मजा आहे ती कुठेच नाही. मस्त. त्यानंतर दिवसा आम्ही मस्त हरिहरेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. खूप छान दर्शन झालं. खूप बरं वाटलं. त्यानंतर आम्ही प्रदक्षिणा मार्गाने खाली उतरलो. खूप सुंदर निसर्गरम्य दृश्य होतं ते. थोडा वेळ आम्ही समुद्रावर खेळलो आणि रात्रीची सुद्धा आम्ही जेवणाची ऑर्डर आधीच देऊन ठेवली होती. माझ्यासाठी मी व्हेज थाळी घेतली होती. त्यात होती मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, सोलकढी, भात, चपाती, डाळ असं सर्व होतं. पापड देखील होतं आणि नॉनव्हेज थाळीची सुद्धा ऑर्डर दिली होती. त्यात आम्ही घेतली होती पापलेट थाळी. त्यात होतं पापलेट फ्राय, कालवण, भात, चपाती आणि सोलकढी. आणि दुसरी आम्ही एक प्रॉन्स थाळीची ऑर्डर दिली होती. त्यात होतं प्रॉन्स फ्राय, सोलकढी, कालवण, भात आणि चपाती असं सर्व होतं. जेवण खूप उत्कृष्ट सुंदर होतं एकदम जेवण. चला आता तुम्हाला आमच्या बाजूची जी रूम होती ती सुद्धा दाखवते.
तर ही सुद्धा खूप प्रशस्त अशी मोठी बेडरूम आहे. याच्यामध्ये बेड एवढा मोठा आहे की त्यात 8 ते 10 जण झोपू शकतात आरामात. ही AC रूम आहे. मस्त हवेशीर रूम आहेत. प्रियांश होमस्टेच्या सर्व रूम मस्त हवेशीर आहेत. इथे आरसा दिलेला आहे, वॉशरूम आहे आणि वॉशरूमसुद्धा एकदम स्वच्छ आहे. सर्वच रूमचे वॉशरूम हे एकदम स्वच्छ होते. आणि आजूबाजूचा परिसरही खूप छान होता. प्रियांश होमस्टेच्या आजूबाजूला मस्त हिरवीगार शेती आहे, खूप झाडी आहेत आणि समोर जे तुम्हाला दिसते ते समुद्र किनारा आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही मस्त गावातल्या आपल्या घरात राहतात असं तुम्हाला फील येईल. इथे बाजूलाच त्यांची विहीर देखील आहे. खूप शांत वातावरण होतं, खूप बरं वाटलं. चला आता आपण जिन्याने वरती जाऊया आणि वरती ज्या रूम आहेत त्या मी तुम्हाला दाखवते कशा आहेत त्या. तर वरती सुद्धा ज्या रूम आहेत त्याही खूप छान आहेत, क्लीन आहेत. हा कॉमन पॅसेज आहे. त्यानंतर ही एक रूम आहे. ही रूम 3 जणांसाठी आहे. 3 जण याच्यात झोपू शकतात. ही सुद्धा AC रूम आहे. TV दिलेला आहे इथे. त्यानंतर वॉशरूम आहेत. आणि या बेडरूमला गॅलरीसुद्धा दिलेली आहे. तर यातून बाहेर बघितल्यावर तुम्हाला मस्त असं हिरवंगार दृश्य दिसेल. आजूबाजूची शेती, गाव सर्व असं छान दिसेल. त्यानंतर ही अजून एक रूम आहे. ही सुद्धा मस्त हवेशीर आहे आणि यात सुद्धा 3 जण झोपू शकतात. इथे सुद्धा मिरर, TV दिलेला आहे. AC रूम आहे, वॉशरूम आणि याला सुद्धा मोठी गॅलरी आहे. ही आहे फ्रंट बाजू. तर समोरून बघितल्यावर तुम्हाला गाव दिसेल पूर्ण व्यवस्थित. हा पूर्ण असा गावाचा परिसर आहे. मस्त, खूप छान. आणि ही आहे अजून एक रूम. यामध्ये 4 जण झोपू शकतात. ही थोडी मोठी रूम आहे. याला सुद्धा मस्त हवेशीर खिडक्या आहेत, वॉशरूम वगैरे आहे व्यवस्थित, AC आहेत. आणि याला सुद्धा गॅलरी अटॅच आहे. चला आता आपण जिन्याने टेरेसवरती जाऊया. आणि टेरेसवरून आपल्याला सुंदर असं गावाचं दृश्य परिसर दिसतो. तिथून पुढे तो समुद्र दिसतो. खूप सुंदर असं निसर्गरम्य दृश्य, खूप छान आहे. प्रियांश होमस्टेचा आजूबाजूचा परिसर तुम्हाला नक्की आवडेल. तर जर तुम्ही हरिहरेश्वरला येणार असाल तर प्लीज इथे नक्की येऊन राहून बघा. तुम्हाला खूप बरं वाटणार, खूप. तर आम्ही
आम्ही आता हिवाळ्यात आलो आहेत म्हणून आम्ही नॉन AC रूम घेतलं आहे. तर त्याचे चार्जेस म्हणजे सीझनप्रमाणे डिफरंट असतात. 2-2.5 हजार. सीझन असेल तर जास्तसुद्धा असू शकतात. तर सीझनप्रमाणे चार्जेस हे चेंज होत राहतात. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. खूप खूप धन्यवाद.